हरे जय जय राम कृष्ण 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 जय जय राम हरे जय जय राम जय जय राम हरे जय जय राम सर्व सुख
जरा फक्त तुम्ही हा तुझी संगती तुझी Hare
तुझी या संगती झाली आमुती निश्चिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे घरी चाकाचे सरवर येथे नवनीताचे पुर नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे तुका म्हणे आता आम्ही नवजो जवळीता नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे महायोग पीठित ते बेमरत्यम वरम पुंडलिकाय दात मुंदे समागत्य तिष्ठम समानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची आद्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास लोका यांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे निकरण तेची वंद श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमः ज्ञानी जरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो त्याला तरी मी काही कला कुसरीत नेने बोलतो वचन अतिभाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो त्याला तरी एका जनाजणी तुमचा दास त्याची आस पुरवावे तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो त्या रात्री मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी
तुझी या संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. प्राप्त प्रसंगी सालाबादप्रमाणे याही वर्षी दिव्य भव्य असा अखंड हरिनाम सप्ताह पारायण कोणते ज्ञानेश्वरी का ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. पण प्रतिवर्षी 7 दिवस कीर्तन असते, यावर्षी 2 दिवसाचा सोहळा केलेला आहे. रात्री एक कीर्तन झालं आणि आधी सकाळी एक, आणि पारायण मात्र 7 दिवसाचं झालेलं आहे. असं काही कारण असते त्याच्या पाठीमागं. आणि हे कार्यक्रम करणं म्हणजे इतकी सोपी गोष्ट आता तरी राहिलेली नाही, चालू योगामध्ये तरी राहिलेली नाही. पण तरी सुद्धा या ठिकाणी आमचे हरिभक्तीपरायण कल्याण महाराज जेवे यांनी ही नाम यज्ञाचा कार्यक्रम हाती किती दिवसापासून धरला हे तुम्हालाच माहिती, मला काय माहिती नाही. 17 वर्षापासून हे चाललेला नाम यज्ञ या ठिकाणी कसा का होईना, पण या ठिकाणी स्वरूप मात्र हजारो समाज येते. किती समाज मोजका आहे, पण स्वरूप मात्र हजारो समाज येते. बाहेर जर कोणी कामाधंद्यात कीर्तन ऐकत असले ना तर त्यांना असं वाटणार नाही 4 माणसं तिथं. ही शंका सुद्धा बाळगायची नाही, हजारो समाज येते. असं वातावरण या ठिकाणी तयार आहे. मला वाटतं याच्या अगोदर मी इथे एक सेवा केलेली, पण रात्रीच आलो होतो. त्यावेळेस इथं गाडी इथपर्यंत आली, 4 चाकी गाडी घेऊन आलो होतो. पण उन्हाळा दिवस असल्यामुळे नांगरट वगैरे काही नव्हती, गाडी फार इथं आली. त्याच्यानंतर मला आज रस्ता सुद्धा सापडला, म्हणजे इतके दिवस. ज्यांनी हा कार्यक्रम चालू केलेला आहे त्यांचा सुद्धा परिचय राहिलेला आहे. त्यांना म्हणावं लागलं मला ओळखलं का, आणि मग ती म्हणले हा झालेला आहे कार्यक्रम. इथं कार्यक्रम केला आणि शक्तीला चांडगावला गेलो होतो. म्हणजे बऱ्याच दिवसापासून चाललेला आनंद वाटला. परत तिथे येण्याचा योग आणणारे हरिभक्तीपरायण तुमच्या सर्वांचे परिचय असणारे परमेश्वर भाऊ कोचे यांच्या मार्फत लांबून जवळ आलं. ती माझ्या पुढे तर मी अलीकडे, पण पुढं गाडी जाऊन पुढे रेवत घेतला आणि परत हिता. म्हणजे असं आहे, असो वातावरण चांगले. त्यांचे सहकारी कोण त्यांना सहकार्य करीत असतील असे असणारे ते सहकारी, त्यांना मी धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी गुणवान टाळकरी, आता आमचे पहिले जुने टाळकरी हा काही मुलं आले तिथे आमचे टाळकरी. आता त्यांच्या बरोबर जे अजून योग दोघं नाहीत बघा, आहेत जे आहे हे कुठं बी हजर असायचे. कीर्तन कोणाचं असो त्यांना निरोप दिला की डुगडुगो, आणि ती 4 जण माणसं बसलेली त्याच्यामध्ये 2-4 महिला कार्यक्रमाला हजर. आरंगाव असो, इकडं बळेवाडी असो, कुठं म्हणजे कुठं कार्यक्रम निमिंत्रण आलं की त्यांनी हजरच व्हायचं. म्हणजे सर्व माणसं या ठिकाणी परिचय पारमार्थिक माणसं येते. आता याच्यामध्ये तरुण कोणी नाही. आता तुम्ही ह्यांना वागून घ्या ना, तर त्यांची तुमची का जोड आहे का? पण नाही, पण आता त्यांनी जर ओळख पाडून घेतलं तर आता तरण्याचा तरी काम असो. आमचे मृदुंगाचार्य वयाच्या मान्याने चांगला हात अजून त्यांचा चाललेला आहे. गरड महाराज ते सुद्धा या ठिकाणी साथ करतात, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि पीटी मास्तर आमचे ही जुन्यातली जुने ते तिथूनच पाहिलं मी, पण मला सुद्धा ती ओळख. हिथं आल्याच्या नंतर त्यांनी माझ्या तोंडाकडे असं निवळून पाहिलं. मग नंतर मी म्हणलं ज्याची नाही गाठ पडेल त्याचीच पडेल. असं सर्व आमचे गुणवान टाळकरी आमचे महाराज बी या ठिकाणी हजर आहेत. आता ती माझं पहिलंच कीर्तन ऐकत आहेत, याच्या अगोदर ऐकलं, पहिलंच कीर्तन ऐकलं. टाळकरी म्हणून आमचा बऱ्याच ठिकाणी प्रसंग आला, पण कीर्तन ऐकण्याचा ते टाळ घेऊन उभा राहण्याचा आता पहिला योग आलेला आहे. असो, आता तुम्ही ऐकलेलं आहे कीर्तन, यांनी बी ऐकलेलं आहे, आमचे वादक यांनी ऐकलेलं आणि यांनी ऐकलं, पण बरेच दिवस झाले हे काही ऐकलेलं आहे. 11 वर्ष झाले. काही तर सांगता येईल ऐकलंय कशावर म्हणे सांगा बरं तुम्ही. आता ऐकलंय म्हणलं काहीतरी सांगता आलं पाहिजे, पण याचा अर्थ ऐकलं नाही म्हणायचं. मग हीच आपली खरी गंमत आहे माहिती. आता त्यांनी जे ऐकलं तीच आज मी सांगणार आहे, पुन्हा ध्यानात राहा म्हणून. आहे का? असं सर्व तुम्ही गुणवान मंडळी. आमच्या माता भगिनी सुद्धा आता कांद्याची मोठी धडपड आहे का नाही, कांदा काटायची.
पण तरी सुद्धा कांद्याला तर किती 400 रुपये रोज ते टाकून तुम्ही या ठिकाणी नामस्मरणाला उपस्थित झाला, तुम्हाला बी या ठिकाणी धन्यवाद देतो. असं नाही हो, माणसं नाही प्रपंच सोडत, संसारातून बाजूला नाहीत पडत माणसं, कितीही प्रयत्न करा नाही संसारातून बाजूला नाही पडत. संसार करू नका असं मायबाप कोणत्याही साधूने, कोणत्या संतांनी, कोणत्या कीर्तनकारांनी सांगितलेलं नाही, कुणी सांगितलेलं नाही. पण कसा करायचा हे मात्र सांगितलं नाही. कसा करायचा एक वाक्यामध्ये सांगतो आणि अभंगाकडे वळतो. पाणी असतं ना, पाणी 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 वाहतं हे का नाही, पाणी वाहतं. बरं, पाण्यातला बुरबुडा कसा आहे, तो बी वाहतो, पाण्यातला बुरबुडा वाहतो. मग मला सांगा बुरबुडा कुठं तयार झाला, तो पाण्यात तयार झाला. मग मला सांगा पाण्यात तयार झालेला बुरबुडा पाण्यातच राहतो, पण पाणी मात्र बुरबुड्यात येऊ दे. संसाराला सोडू नका, संसाराला सोडू नका, पण संसार आपल्या पाण्यापासून बुरबुड्याला बाजूला हुमाण्याची गरज नाही, पण पाण्यातून त्याचा स्पर्श होत नाही. दिसताना कुठे दिसतो, पाण्यात. अंग तसंच संसारात राहील. संसार सोडू नका कोणी सांगितलंय, ज्याला आपला इथपर्यंत विषयाचा हे विषय आपला कीर्तनातला नाही. या ठिकाणी तुझी असंगती, महाराज म्हणतात तुझी असंगती झाली आमुषी निश्चिंती. तुकोबारायांचा हा 4 चरणाचा अभंग आहे, उत्कृष्ट असा काल्याच्या प्रसंगाला निवडलेला अभंग आहे. या अभंगामधून तुकोबाराय संगतीचं महत्व आपल्याला सांगतात. विठाला आपल्याला 1 तासामध्ये कीर्तन आवरायचंय. किती? 1 तासामध्ये. आवरण का? आवरण का? पण आवरायचे प्रयत्न आपण करू. अभंगावर जसं बोलता येईल त्या पद्धतीने बोलण्याचे प्रयत्न करू. ज्यांच्या परिसरामध्ये, ज्यांच्या अधिष्ठानाखाली हा सप्ताह चाललेला आहे, त्यांचं वेगळंच भजन करू. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वसता शिवनाम बाधे क्रोध काम यग गई ठाबाई, माझे पंढरीचे आई भीमानी चंद्रभागा, तुझ्या चरणाचे गंगा. तुकोबा या ठिकाणी तुम्हा मला संगतीचा परिणाम सांगतात. काय म्हणतात? तुझी या संगती. महाराज म्हणतात संगत करत असताना संगत आयऱ्या गायऱ्याची संगत करू नये. कोणाची संगत करू नये? आयऱ्या गायऱ्याची संगत करू नये. समाजामध्ये आज कलियुग आहे. हा कोणता आहे? हा कलियुग आहे. कलियुगामध्ये सगळ्यात दुर्मिळ गोष्ट कोणती झाली असेल तर कलियुगामध्ये विश्वास फार दुर्मिळ झाला. विश्वास फार दुर्मिळ झालेला आहे. आणि हा विश्वास दुर्मिळ झालेला विश्वास ओळखणं फार जगामध्ये कठीण झालं. नाही झालेलं कठीण. कोणाला अनुभव आले असतील नसतील आले बघा, तुमचं तुम्ही तपासून. मला नाव घेऊन सांगायची काय गरज नाही, पण विश्वास नावाची गोष्ट जगामध्ये कुठेतरी शिल्लक राहिलेली नाही. तुकोबाराय म्हणतात समाजामध्ये फिरत असताना संगती कोणाची करावं याला फार महत्व. ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण जन्माला आले, कुठे जन्माला आले? कारागृहामध्ये, बंदी शाळेमध्ये जन्माला आले. आता ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण जन्माला येत असताना शॉर्टकट मध्ये चालायचंय बरं का. आता सगळं पसारा घेऊन चालता येणार नाही. हा, बंदी शाळेमध्ये आले आणि बंदी शाळेमध्ये येऊन एकाएकी मूर्ती किती वर्षाची झाली? 8 वर्षाची झाली. 8 वर्षाचं पोरगा असतं का? पण अगोदरचा प्रश्न असा होता, वसुदेव देवकीला एवढा त्रास होता आणि कोणाचा होता? देव परक्याचा नव्हता, घरच्याच माणसाचा. सक्का मामा, त्या मामाचा त्रास होता. मामाच्या त्रासाने त्या मामाने बंदी शाळेत टाकलं होतं. कारण त्या मामाला काय होतं? मोठेपणा, दुसऱ्याचा मोठेपणा चालत नव्हता, स्वतःचा मोठेपणा पाहिजे. काय पाहिजे? स्वतःचा मोठेपणा. पण ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण एकाएकी 8 वर्ष झाली त्यावेळेस देवकीला आणि वसुदेवाला काय चिंता पडली, आता ही मुलगा म्हणावं तर ही 8 वर्षाची मूर्ती आहे, मग ही काय असावं म्हणून प्रश्न पडला. एकाएकी बोलायला लागलं. ती 8 वर्षाचं बोलायला लागलं, खळा बोलायला लागलं. वसुदेव देवकी म्हणले अरे ही काय म्हणायचे ना पूर्वी, काय मुसळ का काहीतरी म्हणायचे ना. हा,
ह्या पद्धतीने अशा पद्धतीने हा बोलू लागला भगवान श्रीकृष्ण. आणि बोलत असताना म्हणला घाबरू नका. आईला आणि वडिलाला काय म्हणला घाबरू नका. अरे म्हणलं तू घाबरू नका म्हणतो. तू 8 वर्षाचा तुझा या ठिकाणी 8 वर्षाचं तुझं वय आणि 8 वर्षाचं तू एकाकी जन्मला असं बोलायला लागला. आणि घाबरू नका म्हणजे घाबरायचं नाही करायचं. काय करायचं. अरे बोलत असताना एक पाठीमागच भाऊचारी काय आहे आपल्या. भगवान श्रीकृष्ण म्हणतात याला भेऊ नका. म्हणते रक्षे पाल चिमट जरी घेतली तरी जागे होणार नाही. कारण तो भगवान आहे. तो राहतो शिरोमणी ती मोहित घाबरू नका. पण एक करा. काय करा. एक करा. मला हित न ठेवता मला कुठं ठेवा. कुठं घेऊन जा. नंदाचा तुम्ही हित ठेवायच्या आधी काय करा. तुम्ही मला हिजून उचला आणि मला नंदाच्या घराला ठेवा. का. तिथं मायाचा जन्म झालेला आहे. ती माया हित आणा आणि मला तिथं ठेवा. वसुदेव देवकी म्हणतात अरे देवा तुझं बरोबर आहे. तुझं म्हणणं बरोबर आहे. पण तिथं रस्ता नाही ना. सगळ्या कड्या कुलप पकाट आहे. नंदाच्या घराला न्यायचं आम्हाला सांगितलं पर्यंत बरोबर आहे. पण हिथं काय बंदीशाळा आहे. सगळं पॅक आहे. कुलप येत कडे आहेत. आता हे निघणार कसे. उचलून निघण बाहेर नाही निघणार. यावेळेस भगवान म्हणले अरे तुम्ही एक काम करा. तुम्हाला स्पर्श करा. उचलीला कमळापती पायीची बंधने मला फक्त काय करा. माझ्या टोपल्याला फक्त हात लावा आणि हात लावल्याबरोबर माय बाप सगळे कड्या कुलप होते ते आपोआप गळून पडले. ते रक्षपाळ मोहित केले आणि रस्ता पाठीला हात लावला की सगळे कड्या कुलप गळून पडले आणि भगवान परमात्मा डोक्यावर घेतला निघाला. अहो किती कष्ट आहे. तो मुलाला मोठं करण्यासाठी मुलाला जपण्यासाठी आई वडिलांना किती कष्ट घ्यावं लागते आहे का नाही. आपण आई वडील आहेत ना किती कष्ट घ्यावं लागतं. बांडगुळ पुढे गेल्याच्या नंतर काय करते तुम्ही. किती कष्ट घ्यावं लागते. अरे दुश्मन त्याच्यावर त्यांना त्रास करते मारते म्हणून त्या ठिकाणी आई बापाचा जीवन होता. लटा 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 करत होता.
अरे बाहेर निघायचंय, कड्या कुलप येतं, बाहेर सगळा पहारा आहे, सगळे हत्यार बंदीत कोणाला मारण्यासाठी, भगवान श्रीकृष्णाला मारण्यासाठी. मग आई बाप्पाला त्यावेळेस काय वाटत असेल, किती कष्ट घ्यावं लागले ते, तिथून इकून तिकून सगळे कुलप कड्या गळून पडले. पण पुढे गेल्याच्या नंतर काय पटांगण होतं का? पुढे गेले तर त्या ठिकाणी यमुना नदी दुभंग भरून झाले. सरळ सरळ तुम्हाला अभंगाचा अर्थ सरळ सरळ काढून देणारे आणि पुढे निघून जाणारे. दुभंग बनलेली होती. मी काय सांगत आहे, मुलाला सांभाळण्यासाठी सुद्धा किती कष्ट करावं लागतं हे आई बापालाच माहिती, इतरांना त्याचा काही त्याचा परिणाम नाही माझा. मग एवढा परिणाम त्या आई वडिलाला होत असेल तर ही भांडवळांनी आज आई वडिलाला कसं सांभाळावं हा? अरे 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 किती दुर्दैव आहे, किती वाईट परिस्थिती आज समाजावर आई वडिलांच्या. एक दिवस मोबाईलला मी बातमी ऐकली, शासनाने कायदा काढलेला आहे, आई वडिलाला जर लेका सुनाने त्रास दिला तर शासनाशी संपर्क साधावा. बरोबर का? आता मी बी परत्यारच करीत होतो, मरून द्या काय व्हायचं. अहो घरागणीच कीर्तनकार झालाय, प्रवचनकार झालाय, गावातून एक घरागणीच वारकरी झालाय. मग एवढं असताना ही काय ह्याच्यासाठी का? अरे ही परमार्थ कशासाठी? अहो परमार्थ हा देव मिळवण्यासाठी नाही, परमार्थ हा वाद करण्यासाठी नाही, परमार्थ हा फक्त तुम्हा आमचे विचार एक ठिकाणी ठेवा याच्यासाठी परमार्थ आहे. हे परमार्थ विचार हिस काटण्यासाठी परमार्थ नाही. मग परमार्थ चालू असताना समाजाचा विचार सुटत आहे, ही फार वाईट गोष्ट आहे ना, फार वाईट गोष्ट आहे. आणि ह्या विचारात जोपर्यंत विचार एकत्र होत नाही तोपर्यंत कितीही सत्य करा, फलस्वरूपच नाही. तुम्हाला मला माहित आहे काय कीर्तन करायला सांगावं. हिचं कीर्तन 2 तास ऐकायचं, जिकडे तिकडे गेल्याच्या नंतर जे आहे ते आहे. कशाला कीर्तन ऐकायचं, कशाला सप्ताह करायचं. अहो ज्यांनी आज हा सप्ताह चाललाय त्याच्या चेहऱ्याकडे बघा तुम्ही, बारीक चेहरा झालाय, 2-3 दिवस जागून पळू चालता येणार, ढेकळात पडायला लागलो होतं म्हातारा. किती अवघड आहे. आणि संत निराम नाही कीर्तन करावं, नका इसर ठेवू, नका कीर्तन करावं इसर ठेवू. कीर्तन काय 2 रुपयाचं पाकिट घेतून निघून जातो, तुम्ही सुधारण्यात नका जाऊ. पण आमच्या तुकोबा ज्ञानवाद नाथ महाराजांच्या गाथ्या पुरवण्या ज्ञानेश्वरी तरी ध्यान द्या. नका कीर्तन ऐकू, नका वाऱ्या करू, नका कुठं जाऊ सप्त्याला बाळणारा. पण घरी बसून ज्ञानेश्वरी जरी वाटली तरी प्रकाश डोक्यात पडल्याची राहणार नाही. विठाला असे काय कीर्तन करत, घरी ज्ञानेश्वरी नाही गाथा नाही तरी कीर्तन करते कीर्तन. हिला देवाचं सांगायसारखा समाजच राहिला नाही, त्याच्यामुळे बोलता मी सुद्धा बोललो, उपयोगच होत नाही त्याचा. किती त्रास यायचा. म्हणून महाराज म्हणतात कुठं चालला आपला विषय, लेकराला समजायचं मोठं करण्यासाठी किती त्रास घ्यावा लागतं. इथं आपण आलेले मग कड्या कुलप गळून पडले तर तिथून पुढे गेल्याच्या नंतर काय रस्ता डांबरी नव्हता जाण्यासाठी. पुढे गेलं तरी यमुना नदी दुभंग भरून चाललेली होती. आणि लेकराला वाचवायचंय आता, आणि नदीकडे पलीकडे जायचंय आता. नंदाच्या घराला जायचं म्हणजे काय रस्ता होता का? नदीतून जायचं होतं. दुभंग थेंब पाऊस पडत होता. आणि पाऊस त्या मंद मंद पडे पाऊस, मंद पडे पाऊस, मंद पाऊस पडत होता. आणि भगवान परम्या त्याच्या डोक्यावर शेषाने छाया धरली होती. छत्री म्हणायचं आपण आपल्या भाषेत. फडी काढून त्या ठिकाणी छाया धरली. भगवान परमात्म्याला पाऊस लागून देत नव्हता. आणि तिथून पुढे गेल्याच्या नंतर दुभंगाची नदी भरून चाललेली होती. आता काय करायचं. आणि काही वेळेस प्रसंग आल्यावर माकाड सुद्धा काय करतो, आपल्या नदीला जर लागलं तर तिला पाय आपला जीव वाचित, असं बी काही वेळेस होतं. मग वसुदेव त्या ठिकाणी त्या नदीमध्ये शिरणार. नदीला असं वाटलं, नदी सुद्धा ती काही विनाकारण चढत नव्हती. नदीला वाटलं आज आपला योग आलेला आहे,
आज आपला योग आलाय संधी सोडायची नाही. कोणता योग होता? नदीला कोणता योग आला म्हणली होती? तर भगवान परमात्म्याचं दर्शनाचा योग आज आलेला आहे मला. आज संधी सोडायची नाही म्हणून नदी सुद्धा त्या ठिकाणं वर चढतच चालली होती. नदीला इतकं पाणी नव्हतं पण वरच चढत चालली होती. आता वसुदेवाला म्हटलं जर आता वसुदेव कमरा इतकं पाणी, ह्यात इतकं पाणी, गळ्या इतकं पाणी, दाढीला पाणी लागलं. वसुदेव आता वर तोंड करायला लागले. भगवान श्रीकृष्णाने विचार केला, म्हणला आपला जरी बाप पाठलं तरी किती सत्व घ्यायचं आणि हिचं काय काम आहे? हिला काय पाहिजे? फक्त दर्शन पाहिजे, दर्शन. भगवान परमेश्वराने काय केलं? विचार केला, म्हणला बापाचा तरी किती छळ करावा म्हणून भगवान परमेश्वराने पायाचा अंगठा पाठीच्या खाली घातला, काढला आणि पाण्याला नुसता स्पर्श केला तर अशी जसा केसाचा भांग पडतो त्या पद्धतीने नदी त्या ठिकाणी पाणी दुभंग झालं आणि मधून वसुदेव पलीकडे गेले. पलीकडे गेल्यानंतर नंदाच्या घरी गेले आणि नंदाच्या घरी जाऊन त्या ठिकाणी भगवान परमेश्वराला ते ठेवलं आणि माया घेतली. परत पुढे ठेवली कृष्णाजीला माया घेऊन भगवान परमेश्वराला ते ठेवलं. मला काही त्रास नाही, काहीच त्रास नाही. 3 तास कीर्तन केलं. आले आले त्यांना म्हणलं माझी तब्येत बरोबर नाही. त्यांना म्हणलं मला घाम येतो. वस्तुस्थिती खरी आहे, ती घाम येत होता. पण आता काही नसतं, फक्त बोलायचं काम आहे. ते बी मोठ्याने काही बोलायचं नाही. आणि वळिंब्यात जर काम असलं तर ती गोड आणि वळिंबा सोडून जर असलं तर पडलं बेकार. तसं आता ऐकणारे, आता जरी सगळे जरी ऐकणारे नसले तरी 4 तरी जाणते असतील. मग वळिंबा दोरीत जर चाललं तर त्याचे मान हाडीत आणि दोरीच्या बाजूला जर म्हणत करता नाही येत काही, पण बघायला मात्र नक्की येतं. किती टाईट बांगला बांधा तरी बघणाऱ्याला काय त्रास झाला काहीच नाही. पण बघणारा काय म्हणतो, अरे इथं थोडं वाकडं झालं. काय म्हणतो बघणारा? वाकडं झालं. बांधणाराची किती फजिती त्याला हे नाही, तसं सांगणाराची किती फजिती होती ते ऐकणाऱ्याला काय माहिती. पण ऐकणारा म्हणतो इथं चुकला. आणि माया तिथून होती आली. काय झालं? बरोबर विठाला विठाला माया आणली. आणि माया ज्यावेळेस भगवान परमात्मा ठेवला आणि माया परत आणली. आणि माया आणल्याच्या नंतर रक्षपाल कसे होते मोहित केले होते. आणि माया आणून तिथं ठेवल्याच्या नंतर ही माय तुम्हा आम्हाला सुद्धा सुधरून द्या ना. ही माया काय भगवान परमात्म्याला नाही सुधरून दिलं, तुम्हा आम्हाला सुद्धा ही माया सुधरून देत नाही. आणि ती माया तिथे ठेवल्याच्या नंतर ती माया काही गप नाही
माया रडायला लागल्यानंतर हे केलेले होते ना दूध, त्याला काही सदरात उठा 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 उठा, काही कळणार काय बोलावं सुद्धा कळलं. उठा 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 म्हणले. आला आठवा आला आठवा आला आठवा आला आठवा आठवा आठवा. अरे तुम्ही ती नाही, तुम्ही सुद्धा आठवा. त्यांना नाही सांगत, तुम्ही सुद्धा आठवा. कोणाला? भगवान परमेश्वराला आठवा. आठवा आठवा म्हणले. उठा उठा लवकर उठा. उठले त्या रागाच्या भरात त्यांनी काय केलं, त्या भगवान श्रीकृष्ण म्हणून त्यांनी त्या मायाला धरलं आणि पायाला धरून गरगरा गरगरा फिरलं आणि ती माया हातातून निघून गेली. निघून गेली, काही हाताला लागलं नाही. आणि इकडं कंस मामाला वार्ता कळली. काय कंस मामाला वार्ता कळली. त्या मायाने सांगितलं, अरे मला काय बाय माणसाचा नादी लागतो रे मूर्खा. काही नाही लागतं सूर्य तू तर माझ्या आधी तुझा बाप तिकडे जन्माला मोठा होतोय, हळूहळू मोठा होतोय. आमच्या काही नादी लागतो तू. कोण म्हणतोय? मायाच्या कंस मामाला बोलते, माझ्या नादी लागू नको, तुला मारणारा तिकडे म्हणले गोकुळात वाढतोय म्हणले. आणि तिकडं माया निष्ठून गेली. आता काय करायचं? मग त्याला मारण्यासाठी बरेचसे काही पहिलीचे वेळ पाहिले. पण भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस हळू 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 मोठं होत होते त्यावेळेस त्या गावामध्ये पुढं कोणतं गाव होतं? ते भगवान श्रीकृष्ण ठेवलं होती. कोणतं गाव होतं? गोकुळ होतं. आता त्या गोकुळामध्ये असा नियम होता, कारण दबदबा तसा होता. आज बी काही लोकांवर दबदबा आहे. पण आता लई कंस झाले. आता कंसाला कमीच नाही. प्रत्येक गावात एक दोन कंस येते. हा, त्यांच्या कोणी नादी लागत नाही. आपल्या आपल्या वाटाने चलत येतं आहे का नाही. ह्यांना कंसच म्हणायचे. हा, मग त्यावेळेस कंसाचा लय दरारा होता आणि त्या दराऱ्यामुळं ती दुधू इकडं मथुरेला येत होतं. सगळं कुठे येत होतं? मथुरेला येत होतं. भगवान श्रीकृष्ण मोठे झाले, त्यांनी मिटिंग घेतली. अरे म्हणले, तुम्ही इकडे सगळेजण म्हणले तुम्ही इकडे जर पाहतो तर इथं दुधाची नगरी. तुमच्या आपल्या या राज्यामध्ये काय दुधाला कमतरता नाही, पण तुमच्या शरीराकडे जर पाहिलं तर तुम्ही अशी उद्बत्ती छापे सगळे. काय भानगड काय तुमचं काय कळत? त्यावेळेस गोपाळाने सांगितलं. सगळी मीटिंग मध्ये त्यांनी भगवान श्रीकृष्ण स्वतः पुढाकार घेऊ लागला. चांगलं काम करत असताना पुढारी व्हावं, चांगल्या कामासाठी पुढारी व्हावं. आता हा सप्ताह आहे. या सप्ताहामध्ये आत्ता हाताने कोणी मागं सर म्हणलं तरी तिथे जावं आणि ती कारभार त्याचा करावा. कुठला? इथला कारभार. पण असे काही काय कार्यक्रम येते त्याच्यात बोललं तरी कारभार करू नये. असे काही कार्यक्रम आहेत त्याच्यात बोललं तरी कारभार करू नये, कारण त्याच्यामध्ये अधोगती जे हा जो चाललेला कार्यक्रम ह्याच्यात सद्गती. म्हणून या कार्यक्रमात अवश्य पुढारपण करावं. तसं भगवान श्रीकृष्णाने त्या गोकुळामध्ये सगळ्यांची मिटिंग घेतली. सगळे त्या ठिकाणी युनियन केली आणि सांगितलं, आता मी सांगन त्या पद्धतीने काम करायचं. म्हणलं तर तू नवीनच आलेला का आमच्या इकडं, आणि आता इकडे येऊन आम्हाला ज्ञान शिकायला लागला. या अशा काही महिला होत्या. ते म्हणल्या कोणाच्या नादी लागू नका म्हणले. ते कुणाला कोण मथुरीत जलामलाय, इकडे गोकुळात आणून सोडलाय आणि आता आमचे पोरं नादायला लागलाय. हा, बाहेर गावचा माणूस आपल्या गावात मोठा झाले जमतो काय? नाही जमणार. अरे कुठून आला म्हणले, त्याचं नाव नाही गाव नाही, आपल्या गावात येऊन शानपणा करायला लागला. विश्वास बसा ना. पण भगवान म्हणले ऐका, थोडं ऐका, माझ्याकडे माझ्यावर थोडा विश्वास ठेवा. आपण सगळं ही मथुरीचं दही दे ना, हे सगळं बंद करू आणि आपणच सगळेजण या ठिकाणी खायला सुरुवात करू म्हणले. मग म्हणले काय करावं लागेल हे करण्यासाठी? म्हणले मी सांगतो ते ऐका. एक करा. काय करा? काही सामुग्री लागेल त्याच्यासाठी. त्याच्यासाठी काय लागेल? काही सामुग्री लागेल. कोणती सामुग्री? म्हणले त्या ठिकाणी एक काम करा, काठी, सराटे आणि वस्त्रगाळ माती, हे 3 वस्तू आपल्याला बरोबर घ्यायच्या. म्हणजे देवा, आम्ही बरेच युद्ध काही बघितले, बऱ्याच चोऱ्या काही बघितल्या, पण ह्या वस्तू काही कधी कोणी घेतलेल्या नाही. कोणाचं घर फोडायचं म्हणलं तर पिस्तूल पाहिजे, हा मागं जर पळालं तर तलवार पाहिजे, कुऱ्हाडी पाहिजे, अशा काही वस्तू बघितल्या भाऊ आम्ही. पण माती, सराटे, कुठं काठिया, या 8 वस्तू आम्ही काय कुठे चोऱ्या करण्यासाठी काय पाहिल्या नाहीत बा.
अरे सांगतो ते ऐका. काही निकाम्या माणसाला सांगितलं तरी कळत नाही, त्याला करायचंच नसतं काय, त्याला निकाम म्हणायचं. आणि ज्याला सांगन ते करायचं. सांगन तेवढंच करायचं. आणि निकाम्या सांगितलं तरी करायचं नाही, त्याला निकाम्या करायचं. याच्यावर बरंच काही पुढे बोलतात, युनूस बरेच करते, पण युनूस करा आपल्याला वेळ नाही, आपण मोजकं सांगत चालू. बरं म्हणलं ठीक आहे, ऐकत बरं ऐकलं म्हणले, घ्या म्हणले. कुणी काठी घेतलीस, सराटे घेतले, वस्त्रगाळ माती घेतली. म्हणले काठी कशाला? म्हणले एक काम करा, काठी अशी यासाठी लागती की जर म्हणले दुधाचा जर डेरा वर असला, दह्या दुधाचा डेरा जर वर असला तर म्हणले तो डेरा फोडण्यासाठी काठी लागते. खडे कशाला? म्हणजे खडे येण्यासाठी एक खडा घ्यायचा आणि त्या गाडीला मारायचा. खणखण जर वाढला तर समजायचं मोकळे, आणि बदकणी वाढली की बसलेले असं समजायचं. याच्यासाठी खड काय बुवा म्हणले, देवाचं डोकं आहे बुवा म्हणले. आणि बरं म्हणले झालं, काठी झाली म्हणले डेरा फोडण्यासाठी, खडे झाले म्हणले तपासायसाठी. पण म्हणले वस्त्रगाळ माती कशासाठी? म्हणले जर म्हातारी जर उठली ना घरातून आणि मागं जर पळायला लागली, तिच्या डोळ्यात मारायची. हुशार आहे तो, हुशार आहे. म्हणजे म्हातारी, बरं म्हणले म्हातारीने चष्मा लावून आली तर, म्हातारी जर चष्मा लावून आली तर माती डोळ्यात आहे का? मग म्हातारी चष्मा लावून आली तर ती म्हणले सराटे टाकायचे पुढे. काय करायचं? सराटे टाकायचे. सराट्याचा असा गुण आहे, तो कसा जरी टाकला सराटा, बघा बरं का, कीर्तन सुटले प्रयत्न करून बघा. सराट्याचा असा गुण आहे, कसा सराटा फेका तो काटा वरच असतो. कसा फेका तुम्ही तो त्याचा काटा वरच असतो. म्हणून सराटे फार महत्वाचे. भगवान परमात्म्याने बघा कशा वस्तू, म्हणजे वस्तू कशा नेमेल्या. सराटे फेकायचे तर एक निकामी होतात. ते म्हणलं तर चपला घालून आली तर, गोपाल तरी काय हे होते का? ते म्हणले चपला घालून आली तर काय करायचं? ते म्हणले अरे सांगतो ते ऐका म्हणले, एवढं करा. मग म्हणले बरं ठीक आहे म्हणले. मग भगवान श्रीकृष्ण मोर गोपाल पाठीमाग एका घरामध्ये शिरले आणि घरामध्ये गेले. त्यानंतर त्या ठिकाणी पाहिलं, माठ पाहिलं, डेरा पाहिला, खडा मारला, बदकणी वाढला. भगवान श्रीकृष्णाने काठी मारली. तुम्ही वारे चोही कडे मुख पसरवणी गणी. त्या ठिकाणी त्या काठीने तो डेरा मारला, डेरा फोडला. सगळ्यांनी दहीदूध पेल्याच्या नंतर भगवान परमात्मा म्हणला कसं काय वाटतंय? तर त्यावेळेस गोपाळांनी सांगितलं, आमचे तुकाराम महाराज म्हणतात अरे संगती करावं तर कोणाची करून चालणार नाही. जी वस्तू आम्हाला आयुष्यात कधी बघायला मिळली नाही, जी वस्तू कधी पाहायला मिळली नाही, अशी वस्तू आम्हाला आज भगवान श्रीकृष्णाच्या सहवासात गेल्यामुळं आम्हाला अशी वस्तू बघायला मिळली जी कधीच बघायला नाही मिळली. ती आम्हाला तुझ्या संगतीमुळे आम्हाला मिळाली. अभंगाचं पहिलं चरण. तुझी संगती, तुझी संगती, देवा अरे तुझ्या संगत मला आम्हाला मिळाल्यामुळं आम्हाला जी वस्तू प्राप्त कधीच न होणारी वस्तू आम्हाला काय झाली? प्राप्त झाली. तुझी संगती. संगतीला फार महत्व दिलेले, फार महत्व दिलेले. हे झालं गोपाळाचं, तुकोबारायांचं, भगवान परमात्म्याची संगतीचा हा परिणाम झाला. आता तुमच्या आमच्या संगतीचा परिणाम सांगायचा म्हणलं तर 2 मिनिटात आपण सांगून जाऊ. तुम्ही आम्ही सुद्धा संगत करतो, तुम्ही आम्ही सुद्धा संगत करतो, पण कोणाची करावं याला फार महत्व आहे. कोणाची बी संगत करू नये, कोणाची बी करू नये. 3 गोष्टी येतात. जर आपण एखाद्याची संगत केली तर त्याच्यात आपला फायदा कोणता व्हावा? परपंचाचा फायदा होऊ नये. परपंचाच्या फायद्यासाठी संगती करू नये, पण केल्याची राहत नाही माणूस. ही माणसाचा गुण आहे. परपंचाचा
फायद्यासाठी करू नये, पण त्या फायद्यासाठी माणूस संगती करतो, त्याचा परिणाम सांसारिकच होईल, पारमार्थिक परिणाम होणार नाही माझा. म्हणून संगत करत असताना एक तर संतांची संगत करावी, एक तर देवाची संगत करावी, नाहीतर साधूची संगत करावी, इतरांची संगत करू नये. जीवाची जर संगत झगडली तर त्याच्यात काही मोबदला मिळणार नाही, पण साधूची संतांची संगत जर घडली तर एक दिवस तुमचा आमचा उद्धार व्हायला वेळ लागणार नाही. महाराज म्हणतात संतांचे संगती अकलवा श्रीपती पंथे, अशा संगती माय बाप तुम्ही आम्ही केल्या पाहिजे. पण आपण नेमकं ह्याच संगती आपण विसरलो, याच संगतीपासून आपण दुरीत नाही. समाजामध्ये माणसं कळणार, माणसं बरेचसे काय दिसतात बघा तुम्ही. आता एक उदाहरण तुमच्या पुढे मांडायचं म्हणलं तर वाल्मिक ऋषी हा वाईट होता का चांगला? काय म्हणणार तुम्ही? वाईट होता म्हणणार ना. मग वाईट माणूस राम जन्माच्या अगोदर रामायण लिहू शकतो का? संतांच्या संगतीमुळे राम जन्माच्या अगोदर रामायण लिहू शकतो का? तर तुमचं उत्तर मला एकच येईल की नाही लिहू शकत, नाही लिहू शकत. वाल्मिक ऋषी चांगलाच होता. कसा होता? चांगलाच होता, पण फक्त संगतीचा गुण लागल्यामुळे बिघडला वाल्मिक ऋषी. काय झालं? संगतीचा गुण लागला म्हणून वाल्मिक ऋषी बिघडला. आणि पुन्हा ज्यावेळेस आमच्या नारद मुनीची भेट झाली त्यावेळेस वाल्मिक पुन्हा जागेवर आला. कारण पहिला जर वाल्मिक दुर्जन जर असता एवढ्या लवकर सुधरत नाही. सुधरू शकतो माणूस? अरे एक माणूस जर पेणारा माणूस जर असला त्याला 1000 वेळेस सांगितलं तरी ते सुधरत नाही. आणि एवढा 8 तास 7 रांधान भरलेला वाल्मिक रामायण घेतो म्हणजे तो चांगलाच होता, पण संगतीमुळे बिघाडला. पण पुन्हा नारद मुनीची संगत झाल्यामुळं पुन्हा नारद वाल्मिकानं पुन्हा काय काय कर्तबदारी करून ठेवली? केले रामायण रामायण केलं नाही माय बाप. बारीक चिंतन करीत जा बरं का. कीर्तन करायचं नसतं, ऐकून सोडू नका त्याच्यावर. बारीक चिंतन करीत जा. रामाच्या अगोदर रामायण केलं आणि राम जन्माला आल्याच्या नंतर रामायणाच्या एक ओळीच्या इतर एक पाऊल सुद्धा बाजूला पडलेलं नाही रामाचे. किती अधिकारी त्या वाल्मिक. नामदेवराय वर्णन करतात त्या वाल्मिकाचं नाही करत. सोडला आपला फटात हे फटा सोडला. चला पुढे. संगत सांगत काय सांगत आहे? संगत सांगतोय. वाल्मिकाचा काय झाला? वाल्मिक ऋषी झाला आणि राम जन्माच्या अगोदर रामायण लिहून ठेवलं. आणि नामदेवराय त्याचं वर्णन करतात. बोलीला वाल्मिक तैशेच्या करीनं वर्तुनी दाविना नामा म्हणे. नामदेवरायांनी त्याचं वर्णन केलं. मग वाल्मिक वाईट कथा चांगला होता, पण संगतीमुळे बिघडला आणि पुन्हा संगत चांगल्याची लागली. पुन्हा वाल्मिक परत ठिकाणी आला. म्हणजे वाल्मिक चांगला होता, फक्त संगतीमुळे बिघडला. तुम्ही आम्ही सुद्धा चांगले हो धाराच्या संगे सात्विक
तुम्ही आम्ही सुद्धा चांगलेच आहेत ना, चांगलेच तुम्ही आम्ही, पण आपल्याला संगत चांगली नसल्यामुळे आपण बिघडलो का नाही? आपण सुद्धा कशामुळे बिघडलो? संगतीमुळे बिघडलो माय बाप. म्हणून संगत कधी त्याला पारखी करा अगोदर. अगोदर माणूस पारखा, तो आपल्याला कुंकलं नेणार आहे. म्हणून संगत फार महत्वाची. तसं भगवान परमात्म्याची संगत गोपाळांना लागली. सगळं दूध त्या ठिकाणी मथुरीला जात होतं आणि मथुरीला जाणारं दूध भगवान परमात्म्याला जवळ घेतलं आणि सगळ्या गोपाळांना वाटायला सुरू केलं. त्यावेळेस गोपाळ भगवान परमात्म्याचं नाम घ्यायला लागले, भगवान परमात्म्याचं नाव घ्यायला लागले. देवा, अरे आतापर्यंत आम्हाला जी वस्तू आम्हाला बघायला मिळाली नाही, ती तुझ्या संगतीमुळे मिळाली. तुझी या संगती झाली आमची. भगवान परमात्म्याने सांगितलं, अरे एवढं तुम्हाला दिलं काय आम्ही काय दिलं? गोपाळ म्हणले, गोपाळ म्हणतात, अरे देवा, आतापर्यंत आम्हाला बघायला मिळलं नव्हतं काय, पण तुझ्या संगतीमुळे काय झालं? नाही देखील नाही बघायला मिळालेली वस्तू आम्हाला मिळाली. कोणती वस्तू बघायला मिळत नाही तुम्हाला आम्हाला बी? कोणती? भोग सुखाचे भोळे. ही वस्तू माय बाप तुमच्या आमच्या जीवनात तुम्हाला आम्हाला बघायला नाही, बघायला नाही. की आम्हाला ही वस्तू बघायला मिळाली, बघायला मिळाली? अजिबात नाही. मग देवाच्या संगतीत का बरं? आता इथे एक दोन प्रश्न पडतात बरं का. इथं संताकडे बी ती वस्तू आहे आणि देवाकडे बी ती वस्तू आहे. कोणती? भोग सुखाचे सोहळे, सुख वाटे हे चिठाई, बहु पायी संताची किंवा सुखरूप आयसा, तुझं पायी सुख सर्व आहे, तुझं पायी सुख सर्व देवाकडे सुख आहे. सुखरूप ऐसा तुझा कोण ठावा, माझ्या पांडुरंगा संताच्या पायावर एक सुख आहे आणि देवाच्या पायावर देवाकडे एक सुख आहे. दोन बाजूला दोन सुख. आता देवाकडचं सुख पाहिजे ना आपल्याला का संताकडचं पाहिजे? तुम्हाला कोणतं सुख पाहिजे ना आपल्याला? कोणतं पाहिजे ना? आता दोन बाजूला दोन सुख आहेत. देवाकडे बी आहे आणि संताकडे बी आहे. मग कोणतं सुख पाहिजे आजी? संताकडून संताकडे पाहिजे. मग कशाला काय झालं की देवाचंच वर्णन झालंय सगळं. संताकडचं सुख मागायचं कसं मिळेल? बरोबर आहे त्यांचं. संताकडचं सुख पाहिजे. देवाकडेही सुख आहे आणि संताकडे बी सुख आहे. एक दोन मिनिटात सांगतो अर्थ पुढे चलतो. विठाला समुद्राचं पाणी किती पाणी समुद्रात पाहिलंय कोणी? समुद्र पाहिला? तुम्ही पाहिला? समुद्रात पाणी किती? अंत नाही. पाण्याला अंत नाही. लांबी रुंदी सांगता येत नाही, खोली सांगता येत नाही, लिटरवर मळता येत नाही, इतकं पाणी त्या समुद्रामध्ये. मग एवढं मोठं पाणी जर मुठभर घेऊन जर पितं माणूस समुद्राचं पाणी का बरं? पाणी नाही का? समुद्राचं पाणी आहे पण पाणी समुद्रातलं पित नाही, कारण ती पाणी चांगलं लागत नाही. हे देवाचं सुख आहे. देवाकडे एवढं सुख आहे. किती सुख आहे देवाकडं? समुद्रात पाणी सांगता येत नाही एवढं देवाकडचं सुख, एवढं देवाकडं सुख आहे. पण ती सुख तुम्हाला आम्हाला पचनी पडत नाही, कारण ती समुद्राच्या पाण्यात. आता संताकडचं सुख कमी. यायला किती पाणी? यायला पाणी एक परसभर पाणी
पाणी कुठलं पितं मग एवढं पाणी समुद्राचं ती पाणी पित नाही, एरीच्या पाण्यात तृप्त होतोय माणूस. संताकडचं सुख त्या पाण्यासारखं आहे, पण त्या एरीच्या पाण्याचं संताचं सुख एरीच्या पाण्यासारखं आहे. आणि त्या पाण्याला, एरीच्या पाण्याला जशी गुढी आहे तशी संताचं सुख मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये आनंद. आणि देवाकडचं सुख जे ते समुद्राचं पाणी जसं तसं देवाकडचं सुख आहे. त्या पाण्याने तुमची आमची, त्या सुखाने तुमची आमची तृप्ती होत नाही, म्हणून संताकडचं सुख आहे. विठाला म्हणून गोपाळ म्हणतात, देवा आम्हाला ही वस्तू बघायला सुद्धा नाही मिळाली. कोणती सुख नावाची गोष्ट आम्हाला बघायला नाही मिळाली आणि भोगायला नाही मिळाली, पण तुझ्या संगतीमुळे आज आम्ही तृप्त झालो. काय तृप्त झालो. मग भगवान म्हणले दे आता एक करणार, धरेन तृप्त तुम्ही. नाही तुम्ही धरेन तृप्त आता सगळे. मग आता उठान झालं घरी. भगवान म्हणतात, अरे तुम्हाला सुख मिळालं, बघायला मिळालं, आनंद मिळाला, पोटभर तुम्ही आता ढेकर दिलाय, मग जा ना घरी. अभंगाचं तिसरं चरण एक नवनीताचं साताचं सरोवर, घरी ताकाचं सरोवर, घरी ताकाचं सरोवर, घरी ताकाचं घरी ताक खाण्यासाठी काय. अरे जी पाहिलं नाही ते तुझ्या संगतीमुळे मिळालं. घरी जाणार नाही, घरी ताकाचे सर्व. मग अरे येथे काय आनंद आहे, येथे नवनीताचे फूल. अरे एवढा आनंद जर या परमार्थामध्ये मिळत असेल तर घरी जावा का. किती आनंद आहे. आनंद रे आज आनंद रे सबाया गंतरी अवघा परमानंद रे, गंतरी अवघा परमानंद रे, आनंद रे आज आनंद रे. काय आनंद आहे. गोपाळ म्हणतात, अरे एवढा आनंद आम्हाला कुठं नाही मिळाला. घरी लावू नका आम्हाला, आम्ही जाणार नाही. घरी ताकाचे सर्व, तिथं ताक खाऊन काय करायचंय. इथं नवनीताचा पूर चाललेला आहे. तरी सुद्धा म्हणावं लागतं, हरिभक्तीपरायण भगवे महाराज यांचं काल्याचं कीर्तन आहे. सर्व भाविकांनी ताबडतोब 9 ते 11 कीर्तन होणार. चला त्यांनी म्हणत आलं असतं, पण नाही इकडं आज कामच आहे. काय काम, काय करता, काय. अरे आपलं जीवन काय हे आपण ओळखलं पाहिजे. आपलं जीवनच आपल्याला आपलं जीवन ओळखलं नाही, बाकी ते काय ओळखणार आहे. आपल्याला काय ओळखणार नाही, काही ओळखणार नाही. माय बाप आपण पाठीमागून आलो, सरळ पुढे चाललेले आहेत. आपली नोंद सुद्धा कुठेतरी भगवान परमात्म्याची लागावं असं जर वाटत असलं ना तुम्हाला, तर पाण्याच्या बुरबुड्यासारखं राहावं. आणि जर नोंद आता आम्हाला जर वाटत असेल, आता मला असं वाटतं की भगवान परमात्मा माझा वशिलाचा झाला, कारण मी कीर्तन काय, कारण मी सांगन तसं ऐकन आहे का नाही. अरे मला वाटतं तसं, मी सांगन तसं ऐकन, पण त्यांनी मानावं की खरंच माझा कीर्तन काय. मी म्हणण्याला काय किंमत आहे का, महत्व आहे का. अरे देवाला माझं म्हणणं ही तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण देवानी माझं म्हणणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यासाठी अरे देव लांब नाही रे, देव अगदी जवळ आहे तुमच्या, आमच्या अगदी जवळ आहे, पण त्याला ओळखत नाही तुम्ही आम्हाला, ही फार दुर्दैवी गोष्ट.
काय झालं, गंगेमधून तांब्या भरला. काय केलं, तांब्या भरला. बघा तुम्हाला देव किती जवळ आहे. एक मिनिट, गंगेमध्ये पाण्याचा तांब्या भरला आणि तांब्या भरल्याच्या नंतर तो तांब्या काय झाला, थोडा वर उचलला आणि पुन्हा पाण्यामध्ये मांडला. फक्त पाणी त्याच्यात आतलं गंगेचं पाणी पुन्हा तांब्यामध्ये जायना. भरलेला तांब्या फक्त काय केला, तर गागर समजा गागर. आता गागर त्या ठिकाणी धरलेली पाण्यामध्ये गागर आहे. आता गागरीमध्ये पाणी, गंगेमध्ये पाणी. पाणी कुठे आहे, गंगेमध्येच गागर आहे आणि गंगेचंच पाणी आहे. आता मला सांगा, त्या गागरीतल्या पाण्याचा आणि गंगेच्या पाण्याचा स्पर्श होतोय का? पाण्याचंच पाणी आहे. पाणी वालला बाजूला ठेवलेलं नाही, गार्यामध्ये पाणी आहे. आणि ती पाणी कुठे, पाण्यातच ती गागर मांडलेली. फक्त तोंडवर आहे. काय तर गागरीचं तोंडवर आहे. बाहेर काही चिंता नाही का. गागरीचं तोंड कुठे, पाण्याच्या वर आहे, पण गागर मात्र पाण्यात आहे. पाणी कुठलं आहे, ती गंगेत आहे. मग ह्या आतल्या पाण्याचा त्याचा स्पर्श का होईना? अरे गागर पाण्यात आहे, मग का स्पर्श होण्यात आहे? एकामेकात काम मिसळणार. अरे गंमत आहे, किती सोपं गणित. अरे एक काम करा, एक थोडं काम करा, जास्त नाही. फक्त त्याला छिद्र पाडा रे. त्याला काय करा, त्या गागरीला छिद्र पाडा. अरे गंगेचं पाणी गागरीचं आणि गागरीचं पाणी एक रूप होईल, एक रूप. फक्त त्याला छिद्र नाही. तुका म्हणे बैसी किव कोठी जीव निराळा, कोठी जीव निराळा, कोठी जीव निराळा. तुका म्हणे बैसी किव कोठी जीव निराळा, कोठी जीव निराळा, कोठी जीव निराळा. महाराज म्हणतात जीव आणि शिव एकच आहे, पण फक्त तुम्ही जीव वेगळा केलाय आणि शिव वेगळा केलाय. फक्त गागर फोडा, गागर फोडली का गंगेच्या पाण्यामध्ये एक रूप झालो तुम्ही. आम्ही तसं तुमचं आमचं एक काम क्रोधाची गागर बाजूला काढा, त्याला फोडा. त्या गागरला अभंगाच्या बाजूला जाऊन 1-2 मिनिटं बोलतो. भगवान परमात्मा आणि लक्ष्मी ही दोन्ही एकत्र बसले होती आणि बसल्यानंतर एकामेकाची त्याच तरी दोघांची. लक्ष्मी म्हणली, देवा काय तुझं गुणगान गातेत म्हणले लोक. कुणी विठ्ठल विठ्ठल म्हणतोय, कुणी भजन म्हणतोय, कुणी काय वारीला उड्या हाणतोय. काय तुझं नामस्मरण घेते देव. देवाला रुक्मिणी म्हणते, पण देवा एवढं जरी तुझं नामस्मरण करीत असले लोक, पण माझ्यामुळं तुला किंमत आहे. कोण म्हणते, लक्ष्मी काय म्हणली, माझ्यामुळे तुला किंमत आहे. मी नसन तर तुझी किंमत 0 आहे. भगवान म्हणले, येडे तू बाई ती बाईच राहिली. तू बाई ती बाईच राहिली. तुझं फक्त चुली पुढचं काम करायचं करतो. गाड्याच्या पुढे डोकं वापरू नको. पण आता गाड्याच्या पुढे डोकं चाललंय, त्या बाग सोडून. मग त्या ठिकाणी बराचसा काही चर्चा झाली. भगवान म्हणले, आता तो भगवान आहे. भगवान म्हणला, अरे लक्ष्मी तुला नाही कळायचं, ती तू ऐकत जा. म्हणली नाही नाही, सकाळी दिवस उगल्यापासून लोक म्हणली संध्याकाळी 10 वाजेपर्यंत माझ्याकडे. कोण म्हणती, लक्ष्मी मध्ये. कोणा माग पळत येत, कोण म्हणती, लक्ष्मी. कळतंय ना मी काय म्हणते. लक्ष्मी कोणाला म्हणतो आपण, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत जे पळतोय माणूस, ती लक्ष्मी म्हणली माझ्या मागं पळतोय, पैशा मागं. भगवान म्हणले, खरं आहे तुझं म्हणले, पण तरी सुद्धा माझ्यामुळेच किंमत येतो. माझ्यामुळे किंमत म्हणजे कशी, तुला काय वाटतं, अजून मी विश्वास येत नाही म्हणजे. हो नाही, मला विश्वास येत. काय झालं, रस्त्याने एक प्रेत चालू होता. 4 खांदेकरी एक शिकाळ्यावर चालले. पण रस्त्याने जात असताना राम नाम सत्य आहे, राम नाम सत्य आहे. पुढे गेले पुढे बैठणे बी चालले होते. टाळ पकवाजी येणं घेऊन माग प्रेत. कुणी वारा घालते, कुणी आळलं दे, कुणी बोंबलं चाले. गेले मशानभूमीत टिकल्याच्या नंतर लक्ष्मी म्हणली, देवा बघायचं ना तुझ्या बहिणीला तुझं नामस्मरण करतेच ना म्हणले. मग म्हणली, बघते म्हणली मी. लक्ष्मीने काय केलं, 500 रुपये नोटाच्या बंडलचा पाऊसच पडायला सुरू केला. बघा किती रुपयाचा, 500 रुपये नोटाचे बंडल असे पाऊसच पडायला सुरू झाला. त्या फिरता पावसाने लोकच बघायला लागले. नंतर पाहिला वारा घालणारे दुधात गोळा करायला, वारा घालणारी दुधात गोळा करायला गेलं की ही पावसाने पाहुणे रावल्याला काय तिकडं कुणी मरून येतं काय होते, आपल्या साक्षाला आलेले असते. ते म्हणजे तिकडं मातीत जाऊन दे, चला ना म्हणजे 500चे बंडल पडत येतं. ती पळाल्याच्या नंतर बहिणीने तरी काय शपथ खाऊन द्यायला मला आले तरी
कळण्याने बी येईन आणि थोडं टाळत तिकडून मला आणि सगळे तिकडे पळत म्हणले बघा ना म्हणले लक्ष्मी तिथे सापडते सगळे बहिणी सगळं तिकडे लक्ष्मी लागले आता देवा बघ तुझ्या बहिणी सुद्धा तिकडेच पळते तरी भगवान म्हणले लक्ष्मी ऐक तुला नाही कळायचं अरे माझ्यामुळे तुला किंमत आहे जरी तो पैशाचा पाऊस जरी पाळला ना तरी मी नसेल तिथं तुझी किंमत लक्ष्मी ऐक अरे आज जरी ही बहिणी जरी तिकडे तुझ्याकडे पळत असले वारा घालायला तुझ्याकडे पळत असले नातेवाईक तुझ्याकडे पळत असले पण एक कर जरा बारीक बघ म्हणले तिचे ताटीवर झोपले नाही ना ताटीवर त्या ताटीवर झोपले त्याला त्याच्या पुढे असे लाखाचे बंडल पडून दे लाखाचे किती लाखाचे बंडल पडून दे तुझ्या लक्ष्मीकडे डोळा उतरून सुद्धा बघणार नाही का फक्त तिथं मी नाही म्हणून त्या ठिकाणी ती बघू शकत कोण नाही फक्त मी नाही तिथं म्हणून तू कितीही पाऊस पाड तुला किंमतच नाही त्यावेळेस लक्ष्मीची झाकच उडाली मायबाप म्हणून महिला मंडळ हो मालकाच्या पुढे डोकं चालू नका विठाला देवाविषयी सोडून देवाचा आपला संबंध किती जवळ आहे फक्त आपल्याला कळलं नाही म्हणल्यामुळे आपण जीव राहिलो आणि भगवान शिव राहिला तर गोपाळ म्हणले देवा आता तुझ्यापासून आम्हाला लांब पाहतो कारण काय तर घरी काय ताक आहे ताक ताक नको आम्हाला इथं नवनीत आहे मग भगवान म्हणले अरे तुमचे आई बाप माझ्या नावाने एवढं ना माझ्या नावाने आता तुम्ही सगळं काय तुमचा आनंद तुम्ही प्राप्त करून घेतला पण आता तुम्ही जर माझ्या पशीच राहायचं म्हणलं तर तुम्ही कीर्तनाला बसला तिथे 4 दिवस जर कीर्तन चालू राहिलं तुम्ही घरीच जर नाही करत तर घरी ते तुमचे मालक तुम्हाला बोलायचे का नाही अरे येडे झाले काय म्हणतात किती दिवस असतं काय कीर्तन कीर्तन 2 तासाचं असतं 3 दिवस झाले तुम्ही तिच्या घालून उठाणार असं घरचे म्हणते का नाही म्हणते का नाही मग गोपाळाला भगवान म्हणले अरे तुम्ही आता इथं तुम्हाला सगळं काही मिळले मग तुम्ही आता घरी जाणार ती म्हणले घरी बी नको मग इथं किती दिवस जाणार म्हणून गोपाळ भगवान परमात्म्याला म्हणले देवा आता आम्हाला लावायचं काम करू नको नुसतं जमानीने तर जाणारच नाही पण ढकलून जरी लावलं तरी आम्ही जाणार नाही अभंगाचं 34 ते तुका म्हणे आता तुझी या संगती झाली आमुची निश्चिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे घरी ताकाचे सर्वर येथे नवनीताचे पुर नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे शेवटच्या जन्मात तुकोबाराय म्हणतात आम्हाला आता ढकलून जरी लावलं घरी तरी आम्ही जाणार नाही तुका म्हणे आता आम्ही नवधू दवडिता आम्ही घरी जाणार नाही कारण का नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे
बोलता बोलता अभंगाचा भावार्थ आता जसा करता आला तसा केला. आता इथून पुढं काल्याचं कीर्तन सुरू. काल्याच्या कीर्तनाला खरे पाहिजे 3 तास. किती पाहिजे? 3 तास. पण 3 तास हायचं अजूनही, पण तुम्ही आम्ही त्याचे 2 तास करून ठेवले. आता 2 तासात काल्याचं कीर्तन उरकत नसतं. पण तरी आता न इलाजाने आपलं टायमिंग संपूर्णच गेलेली, पण तरी सुद्धा 15 मिनिटात आपण सांगत करणार आहेत आणि शेवेला पूर्ण विराम देणार आहेत. विठाला आता अभंगाचा भावार्थ आपण आतापर्यंत जसा करता आला त्या पद्धतीने केला. त्याचा योग्य काय असेल ते तुम्ही घ्या, चुकलेला असेल त्याच्यात तुम्ही बाटल्या टाका. आता काल्याच्या कीर्तनामध्ये काय सांगायचं? भक्ती ज्ञाना विरहित वितर गोष्टी न कराव्या. ज्ञान बरे वैराग्याचा जेणेकरून मूर्ती अंतरी श्री हरीची आईची मर्यादा कीर्तन मर्यादा संतांच्या करती. ही कीर्तनामध्ये. तर कीर्तनामध्ये काय सांगायचं? ज्ञान वैराग्य ही आता मागे टाकायचं. मग कीर्तनामध्ये सांगायचं काय? तर फक्त भगवान परमात्म्याचं काय करायचं? चरित्र चरित्र फक्त चरित्र भगवान परमात्म्याचं उच्चारायचं बरं का, आचारायचं नाही. चरित्र ते आचरणात आणायचं नाही. भगवान परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार जरी केला तरी तुम्हाला तर मायबाप मोक्ष सांगितलं नाही. भगवान परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार जरी केला तरी तिथं तुम्हाला त्या ठिकाणी सुख समाधान मिळणार आहे. भगवान परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार जरी केला तर देवाची प्राप्ती सांगितलेली आहे. पण भगवान परमात्म्याचा आचार जर केला तर अधोगतीला सामोरं जावं लागेल. हे लक्षात घ्या, विसरू नका. तर आचार कोणाचा करायचा? परब्रह्मचंद्राच्या चरित्राचा आचार करायचा. परब्रह्म रामाच्या चरित्राचा काय करायचा? आचरण करायचं. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा फक्त उच्चार करायचा. उच्चार. रामाच्या चरित्राचा आचार काय करायचा? एक पत्नी, एक वाणी आणि वागणं एक शब्दाच्या पुढे नाही. ही भगवान परब्रह्मचंद्राचं आचरण करायचं. आणि श्रीकृष्णाचा उच्चार का करायचा? तर 16,108. तर त्या 16,108 भगवान परमात्म्याला मिळाल्या म्हणून अखंड ब्रह्मचारी नारद तेव्हा अरे मला किती चाठळे म्हणला, तू 108 केल्या म्हणला. आणि मला म्हणला संन्याशी ठेवलं. मला एखादी जरी दिली असती तरी काय तू काय तुला काय कमी पडले? देव म्हणले ठीक आहे, तुला लागतच असली तर म्हणले जिथं मी नाही तिथली जा घेऊन. म्हणजे जर आचरण भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचं आचरण जर करायला गेलं तर फजिती सांगतो मी. नारदाने एकीची आशा केली होती तर नारदाचे एवढे हाल झाले, मायबाप एवढे हाल झाले. खरंय का? हा, एकीचीच आशा केली तर आपले पठ्ठ आजही म्हणते आपल्याला 2-3 करायला काय आहे का? देवाला 16,108. अरे सांभाळायची सुद्धा ताकद लागते. ताकद तेव्हा ह्या सांभाळता येते का? आपल्याकडे 2 जर असले ना, 2 फक्त ज्याच्याकडे 2 आहेत त्याला विचारा. आता मग आपल्याकडे काय ते त्यांना विचारा कसं काय परिणाम आहे तुमचा. जाऊ द्या, विनोदाचा भाग सोडून द्या. तर भगवान परमात्म्याचा काय करायचं? उच्चार करायचा. फक्त तोंडाने उच्चार करायचा आणि परब्रह्मचंद्राच्या चरित्राचा आचार करायचा. तर माणसाला समाधान सुख कुठेतरी लागेल. जर याच्यामध्ये परब्रह्मचंद्राचा उच्चार आणि श्रीकृष्णाचा आचार याच्या भानगडीत पाडायचं नाही. कारण एक जण म्हणला भगवान परमात्म्याने 108 केल्या,
16,108 केल्या. आपल्याला एखाद्या 2 केल्या तर काही फरक पडणार नाही, फजिती झाल्याची राहणार नाही. मग त्या आचरणाकडे जायचा प्रयत्न करत नाही. मग कोणत्या कशाचा उच्चार करायचा? चरित्राचा उच्चार आहे. भगवान परमात्म्यानं गोकुळात जे चरित्र केलं त्याचा उच्चार करायचा. कारण भगवान परमात्म्याने अनेक ठिकाणी चरित्र केलेले, पण बाकीचं चरित्र इथं सांगायचं नाही, फक्त गोकुळामधलं त्या ठिकाणी चरित्र सांगायचं. मग तिथं काय केलं? भगवान परमेश्वरांनी मीटिंग घेतली, सगळे गोपाळ बोलावले. हळूहळू मोठा झाला, मोठा होऊन त्या ठिकाणी सर्व काही मिटिंग घेतल्या. आणि मिटिंग घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी गोपाळांना सांगितलं, म्हणजे एक काम करा, आता मी पुढं आणि तुम्ही माग. चला म्हणले आता आपल्या इथून पुढं चोऱ्याचा सापटाला सुरू करा. काय करायचं? चोऱ्या सुरू करायच्या. चोऱ्या म्हणजे चोऱ्या करायच्या म्हणजे हे देवा, असल्या चोऱ्या आम्हाला जमणार नाही, आम्ही या भानगडीत कधी पडलेलो नाही. मी शिकवतो तुम्हाला. चोरी करत असताना कशाची चोरी करायची नाही. आपण चोऱ्या करतो, कशाच्या करतो? टाटर चोरी हो, कुणाची वाय चोरी हो, आहे का नाही? दुसरं तर काय आपल्या वाट्याला आहे ना. टाटर, वायर, कुणाच्या बोरची मोटर, ह्या चोऱ्या आपण करायच्या. भगवान परमात्मा मला असल्या चोऱ्या नाही करायच्या. मग कसल्या करायच्या? मी सांगन तसं ऐका म्हणले. काय करा? माझ्या पाठीमागाचं तुम्ही काय करा, चला. कसं चालायचं? गडबड नाही करायची. हळू हळू चाला, हळू हळू चाला, हळू हळू चाला, हळू हळू चाला. कोणी कोणाची नाही बोला, कुणी कुणाला बोलायचं नाही, हळूहळू चालायचंय. आणि पण देवा चोऱ्या कुठं करायच्या? घर पाहुणे एकांताचे, एकांताची घर असेल तिथे जायचं आणि तिथं जाऊन ती दही दूध दोन्ही सगळं काही त्या ठिकाणी प्यायचं. आणि सगळं काही चोऱ्या चालू असताना एक दिवस सगळं गाव त्रस्त झाले. अरे म्हणजे ती नंदाचं पोर गावामध्ये आले आणि सगळे सोंगाडीचे बरोबर घेतले, सगळ्या गावामध्ये चोऱ्या केल्या. पण चोऱ्या करीत कधी कशाच्या होतं ही लोकांना चित्त चोरीले नंदाच्या नंदनी. भगवान परमात्मा चित्ताची चोरी करायचा. भगवान परमात्मा ह्या असल्या चोऱ्या करत नव्हता. आणि ह्या चोऱ्या करत असताना सगळ्या गावातले घराणे सुरू झाले. यशोदेकडे जायला लागले आणि यशोदेकडे घराणे जात असताना यशोदा घराणे ऐकत असताना यशोदा मातेने काय उत्तर दिलेलं आहे? भगवान परमात्मा बाळच गुणगुणाचं तान ग, बाळच गुणगुणाचं तान, बाळ दिसतंय गोजिरवाणे ग, बाळ दिसतंय गोजिरवाणे. काही सांगता गाराने ग गोकुळचारी. अरे माझ्या भगवान एवढा मोठा सगुण गुणाचं बारीक माझ्या पुढे आणि चोऱ्या करू शकते का? ते म्हणले यशोदे चोऱ्या करीत नाही असं तू म्हणती, पण एखाद दिवशी जर जागेवर धरलं ना तुला सुट्टी देणार नाही, तुला सुट्टी देणार नाही. भगवान परमात्म्याचा नाद सुटला नाही. चोऱ्या ही चोऱ्याच करायला सुरू केलं. एक दिवस काय झालं, एका म्हातारीने यशोदेला सांगितलं, म्हणली माझ्या घरी येऊ दे, म्हणजे याला बघते कसं काय सोमवार याचं सोमवार मी बघते, म्हणली येऊ दे घरी कसा येतोय. भगवान परमात्मा मला याचा नंबर लिहून घ्या रे. आणि नंबर लिहून घेतला. एक दिवस गेले भगवान परमात्मा गोपाळा सकट गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी भगवान परमात्मा का दारावाटी नाही बसला. हा, वरून सवानेतून आत गेला. आत गेल्याच्या नंतर म्हातारी झोपलेले होते आणि झोपलेले असताना त्या ठिकाणी म्हातारीच्या म्हातारीच्या केसाची बांधली गाठ. म्हातारा बुट्ट, म्हातारी 5 फूट. सगळं जायचं हे केलं, सगळं त्या ठिकाणी राडा केला. पण जागेवर धरलं, निघून गेले सगळे. अरे सकाळच्या परी शेजारी पाजारी उठले, ही दोन्ही उठणार. काय झालं कमन उठाना, धक्का मारला. अरे गणपतराव कमन उठाना. आता देव येतो. इकून तिकून उठले. म्हातारी आधी उठली. म्हातारी की म्हातारी दाढीला असं, म्हातारी दाढी वर गेल्याच्या नंतर म्हणलं म्हातारा मला हे अरे का तू का आता पोरगी सुरगी राहिली का माझी दाढी म्हणा. आता म्हातारी तशी म्हणल्याच्या नंतर म्हातारा म्हणला तू तरी काय म्हणला. म्हातारी म्हणली तुम्ही तरी काय पोरगा राहिलात का माझे केस म्हणा. अरे 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 म्हणले काय भानगड झाली की म्हणले त्या नंदाच्या पोराचा खेळ असायला.
दाढीची नेहमीची गाठ बांधली. म्हणले आता हे काय करायचं, एक काम करा म्हणले, येळा घ्या. म्हातारी म्हणली माझं आहे होतं ले नाही बरं का, माझे केस कापले गेले नाही पाहिजे. आणि म्हणलं माझी मर्दाची दाढी काय त्यांची दोघांचा झाला वाद. ती म्हणते माझे केस जास्त नाही कापले पाहिजे, माझी दाढी जास्त नाही कापली पाहिजे. आता काय करायचं, कापता कापेना जाळीता जळेना. चला म्हणले तिथे जायची, तिथे ज्याच्याकडे ज्यांनी बांधली त्याच्याकडे जाऊ. आता आपली गाठ देव बाप्पाने बांधली तरी जन्मभर सुटायला मुश्किल. पाहतो गेले नाही मग देव बाप्पाने आपली एकच बार गाठ बांधली. कुणी देव बाप्पाने व्यवहारामध्ये एकदाच गाठ बांधली ही सुटत नाही का, सुटती आहे का कोणी सोडणार गाठ? आपण आपली देवानी बांधलेली गाठ कशी सुटल? कापते कापेना, जाळते जाळना, काही केले नाही सुटना. मग चला म्हणले नंदाच्या तिकडं गेले, तिकडे गेले म्हणले येसो दे. बरं जाताना काय बारकाली पोरं काय नाही काहीतरी रुबाब कोणी पितळ्या घेतल्या, कोणी वाट्या घेतल्या, कोणी तांबे घेतल्या, टिंबळीन. आता ती म्हातारी काय करायची पुढे जातात, म्हातारीला राग येतात. म्हातारीचं पाच बुट म्हातारीवर, म्हातारी अशी झेप आणली की म्हातारी पाठी मागून पुढं. अरे त्या देवाच्या कोणी नादी लागावं. आणि गेले ना माय बाप, गेले ते भगवान श्रीकडून यशोदेला हाका मारले की भगवान परमात्मा नसते त्या गाठीकडे पाहिलं की गाठ सुटून गेली. सांगायचंय विठाला नवल केवळे नकळे कानोबाचे कोडे. एवढं नवल म्हणजे एवढा विनोदी, एवढा त्या ठिकाणी एवढं चरित्र मोठं आहे, पण आपल्याला सांगण्यासाठी वेळ नाही. सगळे गाण्याने यशोदेकडे गेले आणि यशोदेने एक दिवस भगवान परमेश्वराला सांगितले, देवा तू इथं राहण्याच्या लायक नाही. आता सगळ्या लोकांच्या गाण्याने ऐकून मी फार खिन्न झाले. आता तू इथं राहू नको, तुला आता शाळेमध्ये पाठवायचं. आणि शाळेमध्ये पाठवत असताना भगवान परमात्मा म्हणला हो चालतंय म्हणला. आता गायीचं तर नादच, भगवान परमात्माला गायीचं फार नाद होता, फार. किती गाय होते भगवान परमात्मा? येसो दे घराकडे चाल मला देवा, येसो दे घराकडे चाल मला आई तुझा मी एकुलता एक राखी तो नऊ लाख. गाई राखुनी शिनले नक मला जेऊ घाल. येसो दे घराकडे चाल मला देऊ घाल. येसो दे घराकडे चाल मला देऊ घाल. 9 लाख त्या भगवान परमात्म्याकडे गाई. आणि चोऱ्या कोणाच्या करतोय? गरीब. अरे दही दुधाच्या लोक चोऱ्या करीत नव्हतो तर तो तुमच्या आमच्या चोरी करीत होता. भगवान परमात्मा तो काय भिकारी नव्हता. ज्याच्या घरी 9 लाख गायी येतात ते चोर असू शकतो? असू शकतो. आणि एक दिवस यशोदेने सांगितलं, देवा आता तू गावात नको राहू, तुला आता शाळेत पाठवायचे. मग त्यावेळेस शाळा कोणती होती? भगवान म्हणतात आता उद्या मी रानात जाणार आहे. आणि रानात ज्यावेळेस जायचंय त्यावेळेस यशोदा मैया भगवान परमात्म्याने हाताने काठी घेतलेली खांद्यावर, खांद्यावरी काबरी हातामध्ये काठी मारी बसते. खांद्यावरी काबरी हातामध्ये काठी मारी बसते. खांद्यावर कोंगडी टाकलेली, काठी हातामध्ये घेतलेली आणि सावळ गोजीर रूप मायबाप आईपासून दूर चाललेले. यशोदा मैया दारात उभा आहे आणि सावळ रूप भगवान परमात्मा उद्या गाई पाठीमागे जाणार आहे. यशोदेच्या डोळ्याला पाणी आलं.
माझा भगवान परमात्मा लोकांच्या त्रस्तामुळे लोकांच्या गारण्यामुळे माझ्यापासून तुटक झालाय. आणि आईपासून जर लेकरू बाजूला जर लहानपणी जात असेल तर ती आई कोणत्याशी एवढी पाषाण काळ देते त्या आईच्या डोळ्याला पाणी येणार नाही. माझा भगवान आज गाई मागे चाललेला आहे आणि यशोदा मैयाच्या डोळ्याला पाणी यायला लागलेलं आहे. भगवान अरे सगळे गाण्याने ऐकून आज तुला माझ्यापासून पारक करते रे, पारक करते. एवढं दुःख त्या आईला वाटू लागलं मायबाप. आणि भगवान परमात्मा गायी घेऊन सगळ्या गोपाळांना बोलावलं आणि रानामध्ये निघून गेले. पण रानामध्ये जाऊन सुद्धा त्या ठिकाणी सगळ्या गोपाळांना बरोबर घेतलं. पण आनंद मात्र गोपाळाला जेवढा द्यायचा तोपर्यंत, जोपर्यंत भगवान गोपाळामध्ये तोपर्यंत गोपाळांना आनंद मिळत होता. आणि त्या ठिकाणी जाऊन सर्व गाया घेऊन त्या ठिकाणी खेळ त्या ठिकाणी मांडू लागले. हमामा पोरा हमामा घुमरी वाजे गमा अबकती बकती अबकती बकती बक पोरा बिगुल खेळ मानू पोरा बिगुल पोरा अबकती बकती बक पोरा बिगुल खेळ मानू अबकती बकती बक पोरा बिगुल खेळ मानू. सगळे खेळ खेळून त्या ठिकाणी सगळे हे झाले. आणि खेळ खेळल्याच्या नंतर गोपाळ म्हणले हे देवा आता हे खेळ कवर खेळ खेळायचे म्हणले. आता भाषण म्हणले खेळ का बरं तर त्या ठिकाणी ते म्हणले खेळ नको आता काय झालं आमची आम्हाला आता काही नको झाली आता वेळ म्हणते आणा शिजोऱ्या. सगळ्यांनी त्या ठिकाणी शिजोऱ्या आणल्याच्या नंतर भगवान मात्र हुशार होते. भगवान म्हणले माझी आहे तशी नाही घरा जाय, माझी जशी शिजोरी ना तशी तुमची पाहिजे तर माझ्यात मिश्रण करणार. त्यावेळेस गोपाळ म्हणतात कान्होबा रे तुझी गोगडी तुझी घोंगडी आम्हाची दिली वांगुली रे देवा आम्हाला बाजूला टाकू नको. कारण तुझी माझी एकच तुझी आमची शिजोरी एकच कर, आम्हाला बाजूला टाकू नको. माझी आहेत माझी जे पुन्हा गो भगवान म्हणतात की देवा जरी तुझी चांगली असली तरी एकच करून काय कर एकच करून घे. तुझी आणि माझी इगळी इगळी ठेवू नको, आमची तुझी एकत्र मिसळ कर. एक प्रमाणे बघा त्याला आठवण मला विठाल विठाल थोडी मी तू पण लावून दूरी थोडी मी तू पण लावून दूरी मी तू पण लावू दे दूरी एकच गोंगडी पांघरू हारी थोडी मी तू पण लावू दे दूरी. सगळ्या शिदुऱ्या एकत्र केल्या आणि एकत्र केल्यानंतर खडके सोडीला मोठा सगळ्यांना त्या ठिकाणं कमळाच्या पाकळ्यासारखं बसवलं आणि पाकळ्यासारखं बसल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने
हातामध्ये काला घेतला आणि सगळ्या गोपाळांना वाटायला सुरू केला. पुंडरी पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, ज्ञानेश्वर माऊली जवळजवळ 2 तास आपण पूर्ण कीर्तन केलं. कारण या ठिकाणी आमच्या माता भगिनी पुरुष मंडळ सर्व या ठिकाणी 2 तास तुम्ही कुठलं मांडी सुद्धा मोडील नाही, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. तसं आमचे गुणकार टाळकरी या ठिकाणी उपस्थित झाले. सर्व टाळकरी या ठिकाणी कीर्तनाला भरपूर अशी साथ दिली. इतका आराधण्याची माझी ताकद नव्हती, तरी सुद्धा मी 2 तास कसे गेले मला कळले नाही. आता दाजी तुमचा मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि कीर्तन सुटल्याच्या नंतर जरा बाजूला घेतो, बाजूला घेतो म्हणलं की लोक हसायला लागले, म्हणजे काय मारा बाजूला घेतो म्हणजे निवांत बोलायसाठी म्हणून म्हणलं. तसंच वादक आता यांच्या वयाच्या मांडणी यांनी सुंदर असे टाळ दिले. पण एक काम करा, ज्यांनी हा सप्ताह आपल्या प्रपंचातून 2 रुपये खर्च करण्यासाठी करतात त्यांना एक बार भगवान परमेश्वरानं वारकऱ्याची सेवा करण्यासाठी भगवान परमेश्वरानं उदंड असं त्यांना आयुष्य देऊ, त्यांच्या संसारात भरपूर असं या ठिकाणी धनधान्य देऊ. आणि त्यांना जर काही उणीव पडत असली तर तुम्ही सर्वजण त्यांना सहकार्य करत जावं. ही तुम्हाला सद्बुद्धी भगवान परमेश्वराने द्यावी. पैशाने जरी नाही सहकार्य केलं तरी कमीत कमी आपल्या देहानं सहकार्य करा. कारण तुकोबारा या ठिकाणी म्हणतात, तो का म्हणे सत्य कर्मा व्हावेच आहे, घातलिया भय नरका जाणे. 2 रुपये त्या कोणाला 2 रुपये द्यावं, कोणी 10 रुपये द्यावं, कोणी 5 रुपये द्यावं. कारण आपला देव हा एकट्याचा नाही. आता दिसताना जरी वाटत असं की नाही त्यांचा सप्ताह आहे असं म्हणायचं काही कारण नाही. जो करीन त्याचा सुद्धा वाटा त्याच्यामध्ये आहे. कोणी मांडव, कोणी सतरंजा उचला, कोणी मांडव बांधा, कोणी या ठिकाणं पाणी आणा, कोणी अन्नदान करा. तेवढाच त्यांचा इतका लाभ तुम्हाला मिळेल माय बाप, याच्यात शंका नाही. म्हणून त्यांचाही म्हणू नका तर आपलाही म्हणून घ्या. या सप्ताहाचं अजून बी मोठं स्वरूप होईल. आणि जर तुम्हाला असं वाटत असलं तर मी पुढच्या वर्षी जर मला योगायोग तारीख मिळाली तर त्यांनी काही त्रासामुळे मला वाटतं 2 दिवसाचा सप्ताह ठेवला आहे का नाही. 2 दिवसाचा सप्ताह ठेवलाय. हा तर की कोणत्या तारखेला चालू होता आता पाहिलं थोडं निमित्त काय ते कार्यक्रमात दिवसाचं निमित्त काय नाही 15 पण ठीक असेल ना जरा. द्वादशीला काला, एकादशीला जागरण, द्वादशीला काला, म्हणजे प्रत्येक वर्षी हाच दिवस प्रत्येक वर्षी. हा तर माझं मी तुम्हाला सहकार्य राहील. जर मी मला कीर्तनाला तुम्ही तारीख दिली तर तुमचा 1ही रुपया घेणार नाही, कीर्तन करून परत जाईल. एवढं या ठिकाणी माझं सहकार्य. पण तुम्ही सुद्धा सगळेजण मिळून सहकार्य करा. जरी जंगल असलं इथं, काय जंगल असलं तर गोकुळ होण्याला वेळ लागणार नाही. हा तरी मंगल आहे. नाही पण याच्यापेक्षा गोकुळ अजून मोठं आहे. अरे कंसाच्या राज्यामध्ये कंस बोंबलून हे झाला तरी ते कंसाला काय कोणी दिलं. गोकुळामध्ये काय आनंद येथे नवनीताचे फूल. किंवा आनंद आपल्याला या ठिकाणी भोगायचा असेल तर तुम्ही सर्वजण या ठिकाणी सहकार्य करा. आणि त्यातून मला जर वेळ मिळाला तर पुन्हा टाळ घेऊन सुद्धा यांच्या बरोबर एखादा 2 दिवस मी उभा राहायचा प्रयत्न करेल. पण सप्त्याचं स्वरूप मात्र मोठं आणा. कारण तुकोबारायचं प्रमाण जर आपण जर ही नसेल करत तुकोबारायचं प्रमाण का म्हणे सत्य कर्मा व्हावेच आहे, घातलिया भय नरका जाणे. एवढं बोलतो. या ठिकाणी आपली सेवा आटपली. आता ह्यानेच अभंग होईल आणि अभंग झाल्याच्या नंतर कालीची सांगता होईल आणि सांगता झाल्याच्या नंतर शेवटचं काय असतं पंगत. ती पंक्तीला मात्र कोणी विसरू नका. पंक्तीला कोणी विसरू नका एवढं मात्र नोंद लक्षामध्ये असू द्या. म्हणून झालेली सेवा सर्वांच्या चरणी, शिवशंभूच्या चरणी, भगवान परमात्म्याच्या चरणी सेवेला पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल जय जय सिंकेला बविले दुरी होतो तिहारी तुम्ही वारे रोही करे पकरो अरे रोही करे पकरो तुका भजे हाती
लोका आणि देवा आले देही मध्ये मुख पसरू कंठी धरिला कृष्ण मणी अवघा जनी सखाशे काला वाटे वाकुडिया ब्रह्मादिका उत्तम लोका वासवे मणि भूमंडली रामी गलिये विहंगाही काला वाटे कमेता विष्णु विठ्ठल जय जय विठ्ठल जय भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय।